सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. नमस्कार, मी माधुरी कुमकर. पुढारी न्यूजच्या गणपती स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आम्ही दररोज आपल्याला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि यासह घरगुती गणपतींचे अगदी घर बसल्या दर्शन घडवणार आहोत. चला तर मग पाहूयात. आपण सुरुवातीला भिवंडीमध्ये जाऊयात. भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्र मंडळ यंदा पर्यावरणाचे संगोपन करण्याचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करत आहे. उत्तर प्रदेशमधील इस्कॉन वृंदावन चंद्रोदय मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या मंडळाने तयार केली आहे. इस्कॉन मंदिराची हुबेहूब 130 फूट उंचीची प्रतिकृती साकारली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पर्यावरणपूरक कागदी लगदा आणि शाडूच्या मातीचा वापर करण्यात आलाय. मंडळात 14 फूट उंचीची गणरायाची शाडूच्या मातीने बनवलेली मूर्ती विराजमान केली आहे. या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांनी. पाहूया. भिवंडीतील एकात्मतेचा राजा असलेला धामणकर नाका मित्र मंडळात आहोत आपण. तुम्ही जर पाहू शकता, या ठिकाणी उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी असलेला चंद्रोदय मंदिर इस्कॉन या ठिकाणी मंदिर हुबेहूब या ठिकाणी त्याची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे जर तुम्ही पाहिलं तर या मंदिराची जवळपास उंची 140 फूट आहे. त्याचप्रमाणे जर एकूणच ही मूर्ती जर पाहिली तर मूर्तीचं एकूणच रूप एक खूप सुंदर या ठिकाणी तयार करण्यात आहे. त्याचप्रमाणे जवळपास ही जी मूर्ती आहे ही मूर्ती कागदी लगद्यापासून या ठिकाणी तयार करण्यात आली. पर्यावरणपूरक असा हा संपूर्ण गणपती आहे. जवळपास 14 फूट ही संपूर्ण मूर्ती असून या ठिकाणी जवळपास 1 किलोपेक्षा जास्त या ठिकाणी या गणपतीवर एक चांदीचा या ठिकाणी चढवण्यात आली. त्याचप्रमाणे जर तुम्ही एकूणच पाहिलं तर गणपतीचे पाय असतील, मोदक असेल किंवा हात, त्यातील कडे, मुकुट हे संपूर्ण चांदीचं तयार करण्यात आहे. त्याचप्रमाणे या भिवंडीतील एकात्मतेचा राजा हा नवसाला पावणारा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज. वाशिममध्ये जाऊयात. वाशिमच्या स्वरकुंज संगीत महाविद्यालयात यावर्षी एक वेगळा उपक्रम राबवला गेला. यावेळी चक्क पुस्तकांपासून अनोखा पर्यावरणपूरक गणपती बाप्पा साकारण्यात आला. या सुंदर देखाव्यासाठी 31 पुस्तकांचा वापर करण्यात आला. त्याचबरोबर संगीत विषयक, आध्यात्मिक तसंच शैक्षणिक विषयांची पुस्तकंही यात वापरण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या बाप्पाचं आपल्याला दर्शन घडवतात आमचे प्रतिनिधी देव इंगोले. पाहूया. गणपती बाप्पाचा उत्सव सुरू आहे आणि या उत्सवामध्ये घरोघरी असतील किंवा सार्वजनिक ठिकाणी असतील वेगवेगळ्या आकारातले आणि वेगवेगळ्या वस्तूंपासून तयार केलेले गणपती बाप्पा बसवले जातात. मात्र वाशिममध्ये पर्यावरणपूरक असा एक गणपती बाप्पा साकारण्यात आलेला आहे आणि तो देखील पुस्तकांपासून. आपण या ठिकाणी बघू शकता हे पुस्तकं आहेत वेगवेगळी आणि त्यापासून सुंदर अशी गणपती बाप्पाची ही प्रतिमा इथे साकारण्यात आलेली आहे. ज्यामध्ये या पुस्तकात संगीताचे काही पुस्तकं आहेत ते सुद्धा वापरण्यात आलेले आहेत आणि इतरही काही पुस्तकं इथे आपल्याला ठेवल्याचं पाहायला मिळत आहे आणि ज्यातून सुंदर असा हा गणपती बाप्पा साकारलेला आहे. काय सांगाल सर, दरवर्षीच तुम्ही वेगवेगळे गणपती बनवता, यावर्षी पुस्तकांचा बनवावा असं का सुचलं? सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मी मागील 14 वर्षापासून पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करत असतो. आमच्या महाविद्यालयाची परंपरा राहिलेली आहे की दरवर्षी वेगवेगळ्या वस्तूंपासून गणपती बाप्पा साकारत असतो. डोक्यात ही संकल्पना आली की यावर्षी सुद्धा पर्यावरणपूरक गणपती बनवायचा आहे, तर मग आता कशाचा बनवावं, तर सहज विचाराला आपण पुस्तकांपासून सुद्धा गणपती बाप्पा साकारू शकतो. तर आपण जो बघत आहात हा गणपती बाप्पा मी पुस्तकांपासून तयार केलेला आहे. याच्यामध्ये संगीत विषयक पुस्तके असतील, शैक्षणिक पुस्तके आहेत, शालेय विषयाची पुस्तकं आहेत, तसेच आध्यात्मिक पुस्तकं आहेत. असं सर्व पुस्तकांचा समावेश करून हा बाप्पा मी या ठिकाणी साकारलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 31 पुस्तकांचा मी उपयोग केलेला आहे. नक्कीच 31 पुस्तकांचा वापर करून हा सुंदर असा गणपती बाप्पा तयार झालेला आहे. खरं तर गणपती बाप्पाला 64 कलांचा दाता सुद्धा म्हटलं जातं आणि त्यापैकी संगीत एक कला आहे आणि याच संगीत विद्यालयात हा सुंदर असा गणपती बाप्पा पुस्तकांपासून साकार झालेला आहे. देव इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम. पुढे रत्नागिरीमध्ये जाऊयात. रत्नागिरीच्या कुवारबाव वर्तक कुटुंबियांनी यावर्षी आकर्षक पर्यावरणपूरक गणराय साकारलेत. यावर्षी वर्तक कुटुंबियांनी शासकीय शालेय इमारतींची असलेली दुरवस्था देखाव्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. तसंच या शाळा दुरुस्तीसाठी आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले. गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेश भक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न केला.
याच जागृतीसाठी यावर्षी शालेय इमारतींच्या दुरुस्तीचं आवाहन करणारा बाप्पाचा देखावा शाळेच्या वस्तूंमधून साकारला गेलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी। आपण पाहूया। कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याच गणेशोत्सवामध्ये नवनवीन लोकसंदेश देण्याचं कार्य देखावे हे कोकणामध्ये केले जातात। अशाच देखाव्यामध्ये आपण जर पाहिलं गेल्या 17 वर्षापासून कुवारवर मधील जे वर्तक कुटुंबीय आहेत हे लोकसंदेश या ठिकाणी देत आहेत, जनजागृती करताना दिसत आहेत। पर्यावरणपूरक हा गणपतीचा देखावा आहे आणि यासाठी नारळाची सोंडणं, कात्या, सुंब, कागद आणि पुट्टे त्या पद्धतीने खडूचा देखील वापर केला गेलेला आहे आणि गणेश मूर्ती साकारण्यात आपल्याला पाहायला मिळतं। हा देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे। ज्या शासकीय इमारती आहेत ह्या कुठेतरी जीर्ण झालेल्या आहेत, यांची जी अवस्था आहे ही खूप दुर्दैवी झालेली आहे आणि त्या कुठेतरी जे गणेश भक्त आहेत ह्या गणपतीला जे दान धर्म करतात तीच जो निधी आहे तो कुठेतरी या शाळा जीर्ण झालेल्या आहेत त्यांना केला तर अधिक फायदा होईल आणि मुलांचं शिक्षण हे योग्य पद्धतीने होईल असा कुठेतरी संदेश देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण पाहिलं तर गेली 17 वर्षापासून ही परंपरा ही आजगायत वर्तक कुटुंबियांनी चालू केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वर्तक कुटुंबीय आहेत। काय सांगाल, जीर्ण झालेल्या शाळा आहेत, कुठेतरी समाज प्रबोधन करण्याचं हे कार्य या देखाव्यातून होतं, काय आपल्या भावना? नमस्कार, आम्ही गेले 17 वर्ष नवीन नवीन इको फ्रेंडली देखावे साजरे करत असतो व त्याच्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो। तसंच यावर्षी आम्ही ज्या शासकीय शाळा आहेत त्या जीर्ण होत चालल्या आहेत व त्यांच्याकडे लक्ष दिले जात नाहीये, त्यांच्याकडे रिस्टोरेशन वगैरे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। जे आपले देवाला दान करतात ते दान या शाळांसाठी कुठेतरी उपयोगी यावे हीच आमची भावना आहे व त्यातून नवीन नवीन विद्यार्थी घडावेत ही आमची भावना आहे। नक्कीच आपण पाहिलं तर ही पर्यावरणपूरक हा देखावा आहे आणि जीर्ण झालेल्या शाळांना कुठेतरी गणेश भक्तांनी देखील दान करावं असा संदेश देखील देण्यात आलेला आहे, आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन दुर्गेश पिलनकर सह मी राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। आता आपण धुळ्यात जातोय। धुळ्यातील चौंडाईचा मध्ये हस्ती कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे यावर्षी देखील इको फ्रेंडली गणपती बाप्पा साकारण्यात आला। ऑपरेशन सिंदूरचा देखावा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न येथील कला शिक्षकांनी केलाय। कागद, पुठे आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करून हातात बंदूक घेऊन उभे असलेल्या सैनिकांच्या रूपातला हा बाप्पा आहे। तसाच स्क्रीनवर ऑपरेशन सिंदूरची माहिती सुद्धा देण्यात आली आहे। सोंड्याच्या येथील हस्ती क्रीडा मंडळाकडून यावर्षी इको फ्रेंडली गणपतीचं या ठिकाणी आगमन करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर इको फ्रेंडली गणपती जे ऑपरेशन सिंदूर या देखाव्यात आहेत। आपण जर बघितलं तर आर्मीच्या सैनिकाच्या गणुशात गणपती बाप्पा आहेत आणि त्यांच्या पायाखाली जे आतंकवादी मारले गेले ते आहेत। आपण एक वेगळा देखावा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हस्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाकडून बनवण्यात आलेला आहे। दरवर्षी या ठिकाणी याच पद्धतीनं वेगवेगळे देखावे जे इको फ्रेंडली असतात ते बनवले जातात। शाडू मातीपासून या गणपतीची मूर्ती बनवण्यात आलेली आहे। पुठ्ठा असणार, शाडू माती असणार, कागद असणार, या वेगवेगळ्या गोष्टींपासून शाडू मातीपासून गणपती या ठिकाणी बनवण्यात आले। आणि विशेष म्हणजे यासोबतच ऑपरेशन सिंदूर साठी वापरण्यात येणारे जे काही मिसाईल होते ते देखील या ठिकाणी ज्यात अग्नी 5 असणार किंवा ब्रह्मोस असणार किंवा पृथ्वी असणार, हे 3 मिसाईलचं देखील या ठिकाणी त्यांनी पुठ्ठ्याद्वारे 12 फूट लांब हे मिसाईल तयार केलेले आहेत। सोबतच आपण जर बघितलं तर या ठिकाणी रणगाडा देखील कागदापासून पुठ्ठ्यापासून त्यांनी बनवलेला आहे आणि एक डोळ्याचं पारणं फिटील असं काहीतरी वेगळं देखावा या ठिकाणी यांनी सादर केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर पासून आपण बघितलं तर ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानासाठी एक महत्वाचं ऑपरेशन मानलं जात होतं, भारतासाठी एक महत्वाचं ऑपरेशन मानलं जात होतं आणि त्या ऑपरेशनाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला देखावामधून आपल्याला बघायला मिळते। विद्यार्थ्यांसाठी काहीतरी वेगळं दाखवावं असा उद्देश या ठिकाणी येथील शिक्षकांचा असतो, कला शिक्षकांचा असतो आणि यामुळेच येथील कला शिक्षकांनी यावेळेस ऑपरेशन सिंदूर याचा देखावा या ठिकाणी केलेला आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे। हस्ती सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ दोंडाईच्या वर्ष 16वे दरवर्षी आम्ही पर्यावरणपूरक इथे गणपती बाप्पाची स्थापना करत असतो। यावर्षी ऑपरेशन सिंदूर या थीमवर आधारित आमची ही आरास आहे। आपण बघू शकत आहात की इथे सैनिक रूपात वीर विनायक श्री बाप्पांचं इथे आम्ही स्थापना केलेली आहे आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये 3 मिसाईल महत्वाच्या होत्या, अग्नी, ब्रह्मोस आणि पृथ्वी, त्यांचा देखील आम्ही इथे आरास निर्माण केली आहे। शत्रूंचा ड्रोनचा पाडाव करणारा, नेस्तनाबूत करणारा S-400 याची देखील आम्ही इथे
प्रतिकात्मक रूपात स्थापना केलेली आहे. आपण बघत आहात की सर्व आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स जेवढेही शौर्य गाजवणारे जवान आहेत, वीर आहेत, त्यांचे पण आम्ही इथे प्रतिमा व भारत माता सहित शहीद स्मारक इथे स्थापना केलेली आहे. या विद्यार्थ्यांना, आजच्या विद्यार्थ्यांना भारताचं संरक्षण कोणत्या पद्धतीने काम करतं हे यात मागचे जे पाठ आहेत ते मिळावेत आणि पुढच्या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते कसे निर्माण व्हावेत हीच आमची यामागील संकल्पना आहे. आता नवी मुंबईत येऊया. नवी मुंबईच्या ऐरोलीमधील चौधरी कुटुंबियांच्या घरगुती गणेशोत्सवाला यंदा 56 वर्ष पूर्ण होतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी कलाधिपती श्री गणराय देखण्या रूपात आणि पर्यावरणपूरक पद्धतीनं सर्वांसमोर विराजमान केले. यंदाच्या सजावटीत त्यांनी तिबेटियन संस्कृतीचा अनोखा आविष्कार साकारलाय. तिबेटच्या शांतता, श्रद्धा आणि समृद्ध सांस्कृतिक वारशातून प्रेरणा घेत श्रींचा दरबार उभारण्यात आलाय. यामध्ये तिबेटियन वस्तुकला, पारंपरिक रंगसंगती आणि आध्यात्मिक वातावरण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतोय. नमस्कार. सर्व भक्तांना या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. मी निखिल चौधरी आणि माझा बंधू स्वप्नील चौधरी. या संपूर्ण कलाकृतीला आम्ही तिबेट संस्कृतीच्या पद्धतीने उभं करण्याचा प्रयत्न केला. या संस्कृतीमध्ये आम्हाला जे रंगसंगती आहे, त्याची जी रचना आहे, ही आम्हाला खूप भावली आणि त्यानुसार आम्ही श्रींची मूर्तीचा आकार आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. ह्या मूर्तीला ही पूर्णपणे शाडूची असून आणि या मूर्तीला जे साकारणारे हात आहेत हे प्रफुल्ल कदम यांचे आहेत, जे भांडूपचे रहिवासी आहेत. दरवर्षी आम्ही त्यांच्या हातूनच मूर्ती साकारली जाते. ह्या संकल्पनेमध्ये आम्ही जे मटेरियल वापरलेलं आहे, जे काही वस्तू वापरल्या आहेत, त्या सगळ्या संपूर्णपणे पुठ्ठ्याच्या आहेत. संपूर्णपणे ही कलाकृती ही नैसर्गिकरित्या आम्ही जपण्याचा प्रयत्न केला. त्यांना सर्वांना जपून हा सगळा सेटअप उभा करणं कठीण काम असतं. आम्ही सर्व एकत्र राहून हा सोहळा साजरा करायचा प्रयत्न करत असतो आणि ते करून घेतात सर्व. आम्हाला ह्या संपूर्ण आमच्या उत्सवाला हे 57 वर्ष चालू असेल. माझा भाऊ जो ह्याचा खरा क्रेडिट त्याला देता आलं तर माझा भाऊ स्वप्नील चौधरी, तो सध्या नाही आहे, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत आहे. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आम्हा दोघाही बंधूंवरती राहावे आणि हा उत्सव असाच आमच्या दोघांकडून होत राहावा. आता आपण वाशिममध्ये जातोय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामगार गावच्या जय भवानी जय शिवाजी मंडळानं पर्यावरणपूरक 4 फुटी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती पीओपी किंवा शाडूच्या मातीपासून तयार केली नसून चक्क सुपारीपासून साकारली आहे. एकूण 9 किलो सुपारींचा यासाठी वापर करण्यात आलाय. मंडळातील 9 सदस्यांनी प्रत्येकी 1 किलो सुपारी दिली. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी 10 दिवसात ही मूर्ती तयार केली आहे. पर्यावरणाचं संवर्धन करण्याचा संदेश या मंडळानं दिला आहे. मुंबईमधील मालाड पूर्व परिसरात भालेराव चाळमधील आयरे कुटुंबियांनी पर्यावरणपूरक गणपतीचा देखावा साकारलाय. सायली आणि निकिता या बहिणींनी पर्यावरणपूरक केदारनाथ मंदिराचा देखावा तयार केलाय. केदारनाथ मंदिर आणि परिसराचा हुबेहूब देखावा त्यांनी साकारला आहे. हिंगोलीमध्ये जातोय. हिंगोली येथील गजराज बाल गणेश मंडळातर्फे यंदा अंतराळाचा देखावा साकारण्यात आलाय. या मंडळाचं यंदाचं हे 35वे वर्ष आहे. या मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशोत्सवामध्ये वेगवेगळे संदेश देणारे देखावे साकारले जातात. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षी अंतराळाचा देखावा साकारण्यात आलाय. देश हा यशस्वी वाटचालीवर जात असल्याचा संदेश देण्यात आलाय. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते. नागपूरच्या दाभा परिसरात सार्वजनिक श्री महोत्सव मंडळातर्फे यंदा तब्बल 51 फूट उंच गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. 7 मूर्तिकारांनी सुमारे 45 दिवसात बाप्पाची विशाल मूर्ती साकारली आहे. मूर्तीचा आकार खूप मोठा असल्यानं जागेवरच ही मूर्ती साकारण्यात आली आहे.
विसर्जनही जागेवरच केलं जाणार आहे। त्यासाठी मूर्तीच्या आत विशेषत्वानं पाईपलाईन टाकण्यात आली आहे। त्यामुळे या आगळ्या वेगळ्या बाप्पाची चर्चा नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात होती आहे। प्रसिद्ध मूर्तिकार विजय वानखेडे यांच्या विशेष योगदानामुळे बाप्पाची ही मूर्ती साकारणं शक्य झालंय। ये ऐसा था कि एक सब्जेक्ट ऐसा था कि पूरे महाराष्ट्र में बड़े बड़े गणपति का निर्माण होता था, जिसमें हमारा नागपुर बहुत पीछे हो गया था। और बहुत पिछले 5 वर्षों से मुझे पप्पा जी हर रोज़ परेशान कर रहे थे। एक बड़ी मूर्ति मुझे नहीं पता, लेकिन ये 100% सत्य है कि मुझे पप्पा जी बहुत परेशान कर रहे थे। लेकिन मैं टेक्निकली इस पे काम कर रहा था, ग्राउंड की तलाश कर रहा था। नागपुर में कहीं ग्राउंड नहीं थे। मैंने पिछले 2 वर्षों से पंजाबराव कृषि विद्यापीठ की ये प्रॉपर्टी भी मांगी थी, जिस पे कृषि मेला होता है, लेकिन उन्होंने मुझे देने से इनकार कर दिया। उसके ऊपर कहे उन्होंने कोई भी भगवान की एक्टिविटीज़ नहीं कर सकते। ये मूर्ति के लिए मिट्टी लाई गई है भंडारा साइड से, भंडारा जिला से, और लगभग इसको 7 कारागिरों ने पिछले 45 दिनों में माननीय चित्रकार विजय वानखेड़े जी के देखरेख में इसका निर्माण किया है। ये पहली बार है इतनी बड़ी प्रतिमा का पूजन करने का अवसर मिला है। हमने बहुत से पूजन किया करवाया, और लेकिन इतनी 51 फीट की मूर्ति का पहली बार अवसर मिला हुआ है। जब गणेश जी के समापन के दिन पहले हवन पूजन करके उसके बाद में भगवान गणेश जी को पंचगव्य से और पंचामृत से स्नान करा के उसके बाद में सभी तीर्थ नदियों का जल वैदिक मंत्रों के द्वारा भी आवाहन किया जाएगा, क्योंकि कहते हैं दैवाधीनम जगत सर्वम मंत्राधीनम च देवता ते मंत्रा ब्राह्मणाधीना तस्मात् ब्राह्मण देवता। पूरा जगत जो है देवताओं के अधीन है, देवता मंत्रों के अधीन है, मंत्र ब्राह्मण के अधीन है। तो हम लोग वैदिक ब्राह्मण और भी ब्राह्मणों की संख्या रहेगी, और वैदिक मंत्र ध्वनियों के साथ भगवान का उसी तीर्थ जो जल है, जल में तीर्थ नदियों का आवाहन करके उसमें भगवान गणेश जी का विसर्जन करेंगे। आता जालन्यात जाऊया। तर जालन्यात अनोखा या गणेश मंडळाकडून यावर्षी 108 किलो चांदी आणि सोन्याचा मुलामा असलेला गणपती बाप्पा साकारण्यात आला। गणेश मूर्ती साकारण्यासाठी 2 कोटी रुपये खर्च झालेत। त्यामुळे 2 कोटी रुपये किंमत असलेला गणपती बाप्पा चर्चेचा विषय ठरताना पाहायला मिळतोय। यावेळी लाडक्या बाप्पाला पाहण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करताना सुद्धा पाहायला मिळतात। आणि याच संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी गौरव साळी। जालन्याच्या श्री अनोखा गणेश मंडळाने यंदा तब्बल 108 किलो चांदीच्या गणपतीची स्थापना केलेली आहे। मी सध्या जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी जी गणपतीची मूर्ती आहे ती तब्बल 2 कोटी रुपये किंमत असलेली आहे, आणि या मूर्तीला बनवण्यासाठी चांदी आणि सोन्याचा वापर केला गेलेला आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी यामध्ये तब्बल 108 किलो चांदीचा आणि 35 तोळे सोन्याचा वापर हा मूर्ती बनवण्यासाठी केला गेलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर जालना शहरातील श्री अनोखा गणेश मंडळ हे मागील 10 वर्षांपासून सजीव देखावे आणि आपल्या विविध संकल्पनांनुसार राज्यभरात याची ख्याती प्राप्त आहे, आणि त्यानुसारच यंदा या गणपती मंडळाने यावर्षी तब्बल 108 किलो चांदीचा आणि त्यात सोन्याचा मुलमा असलेला गणपती हा या ठिकाणी स्थापन केलेला आहे। आणि या गणपतीची चर्चा जी आहे सध्या ती जालना जिल्हाभरात पाहायला मिळत आहे, आणि या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविक जालना जिल्हाभरातून या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर सध्या गणपती उत्सव सगळीकडे सुरू आहे, आणि अशातच जालन्याचा 108 किलो चांदीचा आणि 2 कोटी रुपये किंमत असलेला हा गणपती आता सर्वांचाच चर्चेचा विषय ठरत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।